तर हाय सर्वांना. तर आजची सकाळ एकदम अशी फ्रेश मनाला ताजीतवानी करणारी अशी वाटते ना. असं झाडाच्या सानिध्यात वगैरे असं गेल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. आणि त्याच्यात आज आपला स्वतंत्रता दिवस असल्यामुळे तर ही प्रसन्नता आज डबल झालेली होती. तर आज आम्ही आलेलो सावळजला. आमच्या मावस सासूबाईंनी घर बांधलं होतं, तर त्याची आज वास्तुशांती होती. तसं तर आम्ही कालच आलेलो, काल होम होता आणि आज त्यांनी वास्तुशांतीची सत्यनारायण वगैरे अशी पूजा ठेवली होती. तर इथे त्यांनी होम घातला होता काल. तर हा त्यांचा हॉल आहे. आणि नंतर हे इथनं हॉलमध्ये इथं गेल्यानंतर तर इथं आतमध्ये किचन होतं. तर इथं ह्या साईडला ह्यांनी देवारा केला होता. तर सकाळी सकाळी पाहुणे वगैरे यायच्या आधी काकांनी देवपूजा पैकी अशी आवरून घेतली, आरती केली. आणि या साईडला बघाल तर इथं आई आणि आमच्या मोठ्या मावस सासूबाई सगळ्यांसाठी नाश्त्याला चपाती करतायत, चपातीचा नाश्ता. तर आता आमचे हे आले आहेत, तर काय म्हणतात तर ते मला आता बघूया. चला. तुला वाढदिवसाच्या अर्ध्या शुभेच्छा. थँक्यू. दारू दिल्या असं काढून चालतंय विधावर. अजून मी झोपलोय बघ, दारू प्यायला झोपलोय सगळं. मावरा की लवकर कुठं आपल्या पाहुण्यांच्यात आलोय आता. मावरा उतरू दे की जरा रात्रीला. तर यांच्याकडून आज मला अशा प्रकारच्या शुभेच्छा मिळाल्या. तर इथं बघा सर्वजण उठून आवरून झाले. तर आमची प्राप्ती कशी अजून झोपल्यात. रात्री उशिरा झोपली होती, त्यामुळं सकाळी ती काय लवकर उठली नव्हती. तर इथं तिचं रांगोळी घालणं चालू होतं. म्हणजे तिच्या आधी ती झोपली होती तोपर्यंत म्हटलं मी रांगोळी घालून मोकळी व्हावं, म्हणून मी रांगोळी घालायला घेतली होती. तर इथं बघा अशी मी पायऱ्यांच्यावरून पण रांगोळी काढली होती आणि पूर्ण अशा दोन्ही साईडनं अशी काढून घेतली डिझाईन. आणि खाली अशी छोटीशीच काढली होती, कारण अजून अंगण वगैरे ह्यानी असं पूर्ण असं सफाई वगैरे केलं नव्हतं, त्याच्यामुळं छोटीशीच अशी रांगोळी मी काढून घेतली. आणि नंतर इथंवर आले प्राप्तीकडं काय करते बघायला. तर तिला मी छोट्याशा डब्यात दिली ती रांगोळी काढायला, त्यामुळं ती तिथं माझं काम होतपर्यंत ती तिच्या नादाला लागली होती. तर नंतर थोड्या वेळानंतर भटजी आले, त्यांनी सर्व पूजा वगैरे मांडून घेतली आणि नंतर कथा सांगायला चालू केली. तर त्यांची कथा सांगायला चालू होती, तर इथं सगळे मावशा वगैरे सगळीजण बसून कथा वगैरे ऐकत होते. तर बाकीचं शूट घेणं नंतरचं मग मला काही नंतर ते जमलं नाही कामामुळं. नंतर आम्ही संध्याकाळी परत आमच्या घरी आलो आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळं नंतर आम्ही आज रात्री पूर्ण फॅमिली बाहेर जेवण्यासाठी आलं होतं. तर इथे आम्ही वेटिंग होतं म्हणून आम्ही इथं सर्वजण जागा रिकामी व्हायसाठी असं म्हणून बसलो होतो. तर बघा सगळेजण असे निवांत काय ऑर्डर वगैरे करायची, इकडच्या तिकडच्या गप्पा अशा सर्वजण म्हणजे असं निवांत आम्ही बसलो होतो. मग निवांत बसून तरी काय करणार, त्याच्यामुळं जरासं फोटोशूट करायचं असं झालं. पप्पा म्हटले, आमच्या पप्पांना फोटो काढायची म्हणजे आपल्या मुलांचे नातवंडांचा असं फोटो काढायचं म्हणजे त्यांना अशी भरपूर हौस आहे की आपण ह्यांचं सारखं असं फोटो काढावं. त्यामुळं पप्पांनी मला तिथं उभा केलं व्यवस्थित अँगल वगैरे बघून पप्पा फोटो काढायला लागले होते. नंतर केक पण आणून ठेवला होता. नंतर प्राप्तीला पण तिथं बसवलं पप्पांनी त्या लोकेशनवरती नेऊन आणि मग प्राप्तीचं फोटोशूट चालू झालं. ते म्हणतात ना आजा नातींचं काहीतरी असं बॉन्ड वेगळंच असतं. म्हणजे ते एक आहे ना की नातवंडाचा म्हणजे आजोबा हा नातवंडांचा पहिला मित्र असतो, तसंच काहीतरी होतं. तर एक केक वगैरे पण आणून ठेवला होता, मी पण बसले होते. तर यांचं फोटोशूट झालं आजी आणि नातीचं. नंतर आम्ही केक कापायला घेतला, सर्वजण मिळून आम्ही केक कापला. सगळ्यांनी मस्त सेलिब्रेशन वगैरे केक कापून सगळ्यांनी केलं. आणि नंतर आता केक कापल्यानंतर तर केक भरवण्याचा नंबर आला आणि सगळ्यांनी मग प्राप्ती वगैरे मग ह्यांनी मला पहिल्यांदा केक भरवला. तर प्राप्तीची गडबड मला केक भरवण्यासाठी बघा तिची गडबड कशी चालली की तिला असं वाटतं की ती मम्माला पहिला केक भरवणार असं तिचं होतं. म्हणजे तिनं मम्माला पण केक भरवली आणि मग स्वतः पण खाल्ली. तिला पण आईस केकचं वरचं ते क्रीम असतं ते आवडतं तिला, त्याच्यामुळं तिनं ते खाल्लं. आणि नंतर ह्यांचा केक चालून झाल्यानंतर आता जे उरलेले फॅमिली मेंबर होते नंतर एकवर असं
यांचं पण झालं. तर पप्पा मम्मी मला केक चारते, तर पप्पा मम्मींचं पण केक चारून झालं. नंतर आता काका काकी होते, माझी लहान बहीण होती आणि भाऊ वगैरे हे सर्वजण होते, भाऊजी, आमचे सासरे, असे म्हणजे आमचे बाबा, असे सर्वजण आम्ही एकत्र मिळून असं बाहेर आलेलो. एकवर सगळ्यांनीच केक चारून मला झालं. असं बाहेर जाऊन एकट्यानं असं बड्डे सेलिब्रेट करणं, ह्याच्यापेक्षा आपण आपली पूर्ण फॅमिलीबरोबर आपण जाणं, पूर्ण फॅमिलीबरोबर आपण वेळ घालवणं, म्हणजे ह्याच्यात काहीतरी आनंद असा वेगळाच असतो. म्हणजे काय त्यात आनंद लोकांना भेटणार की आपण बाहेर जाणार, एकटंच जाणार किंवा असं दोघं नवरा बायको वगैरे बाहेर जाणार, सेलिब्रेट करणार, याच्यात तेवढा आनंद नाही जेवढा आनंद आपण पूर्ण फॅमिलीबरोबर आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर मिळतो. असा आनंद एकट्याने करण्यात नाही, म्हणजे असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणजे ज्याच्यात शेवटी दोघं असतील त्यांना पर्याय नसतो, पण ज्याची पूर्ण फॅमिली ज्याचा जवळ आहे त्यांनी तर हा आनंद घ्यावाच. म्हणजे असा आनंदाचे क्षण त्यांनी मिस करू नयेत आपल्या आयुष्यात आलेले. त्याच्यामुळे मी तर आज पूर्णपणे असा आनंद, म्हणजे आम्ही गावी गेलतो तिथंही मी पूर्ण आनंद घेतला, इथेही घेतला. नंतर आता गिफ्ट देण्याची वेळ आली, तर ह्या माझ्या भावांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं शॉर्ट नोटीसवर. तर बघूया, तर हे त्यांनी मला शुभेच्छा, माझं नाव लिहिलं आणि त्यांचं नाव लिहिलं आणि यांच्याकडून शुभेच्छा वगैरे अशी काहीतरी त्यात चिठ्ठी होती. ती चिठ्ठी त्यांनी घेतली होती आणि नंतर कागदामध्ये पण त्यांनी काहीतरी रॅप करून आणलं होतं. तर त्यांचं उघडून असं चाललं होतं, म्हणून मी नंतर ते त्यांचं गिफ्ट आणलेलं ओपन करून बघायला घेतलं. आणि तर बघूया आता आतमध्ये काय काय आपल्याला त्याच्यात मिळते. तर बघा, तर त्यात मला आज सापडली 50 रुपयाची एक नोट. म्हणजे ही माझ्या मोठ्या भावाने त्याची जी भिशी होती, त्याचं जे पैसे साठलं होतं त्याच्यातनं त्यानं मला काढून आणून दिलते. त्याचे स्वतःचेच झाले 50 रुपये मला दिले. छोट्या भावाने पण माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली होती आणि ती मला त्यानं दिली आणि त्यांचं पण काहीतरी गिफ्ट आहे. बघूया, नेल पेंटची बाटली त्यानं मला गिफ्ट केली आहे. म्हणजे असे माझे 2 भाऊ आहेत, हे एकदम प्रेम उतू त्यांच्यावर जावं असे. तर तो सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आता तोपर्यंत आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती. मग आमचं केक वगैरे कापून सेलिब्रेशन झालं, तोपर्यंत जाऊन बसलो आम्ही टेबलावरती. त्यामुळे लगेच ऑर्डर जेवणाची आली. तर अशा म्हणजे 2 श्रावण चालू असल्यामुळं काय सर्वजण आम्ही व्हेजमध्येच जेवणार होतो. तर अशा भाज्या वगैरे घेतल्या, पूर्ण सगळ्यांचं जेवण झालं. आणि नंतर आता इथे जिथं जेवलो तिथंच असं त्यांनी हे कॉर्नर केलेलं आहे पाण्याचा बघा, आणि ह्याच्यात त्यांनी फिश सोडलेले आहेत. म्हणजे असे वेगवेगळ्या कलरचे भरपूर मासे इथे ह्याच्यात पाण्यात आहेत. तर जरा माशांना पण घेतलं, चला म्हटलं तुम्हाला पण व्हिडिओमध्ये घे. नंतर मग झालं, सर्वांचं जेवण झालं, सर्वजण येऊन थांबले होते, आता निघायचं होतं. तर प्राप्तीला फिश आवडतं बघायला म्हणून तिला घेऊन इथं थांबलो होतं. तर प्राप्ती तिच्या बाबांच्या बरोबर अगदी मजेत मस्त तिचं मुखवास खायचं चालू होतं. शेवटी बघा, कॅमेरा दिसला की तुम्हाला हाय केली तिनं. नंतर जेवण वगैरे सर्वजण झालं आणि नंतर आता आम्ही खाली येऊन उभारलो. खाली येऊन उभारल्यानंतर आणि यांची काहीतरी ही चर्चा चालूच होती. नंतर आम्ही सर्वजण बाहेर उभारलो. तर तासगावमधल्या जाईवरती आम्ही गेलेलो. तर बघा, सगळेजण म्हणजे निघण्यासाठी तयार आहेत. आता सगळेजण बाय 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 करायला लागलेत मला. आता सर्व जेवण वगैरे झालं, तर आता आम्ही निघालो आहे सगळेजण. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा.